तुकाराम मुंडेंसारख्या डॅशिंग धडाकेबाज ऑफिसरला 21 वर्षात 25 वेळा का बदललं जातं? तो करप्ट आहे म्हणून? तो ॲरोगंट आहे म्हणून? तो कामाच्या नावाखाली टाइमपास करतो म्हणून? नाही, तो सिस्टीममध्ये राहून सिस्टीमशी नडतो म्हणून, बेकायदा वागणाऱ्यांशी थेट भिडतो म्हणून आणि सिस्टीममध्येच राहून सिस्टीममधली घाण साफ करतो म्हणून. तरीही तुकाराम मुंडेंची 21 वर्षात 25 वेळा बदली का केली जाते? म्हणून 25 घोटाळे उघड होणार होते म्हणून. विद्यमान मंत्र्यांनो, द्या की हो उत्तर. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट, सिस्टीम वर्सेस सिंगम. एकटे मुंडे किती पुरणार? सिस्टीमशी लढायला हजारो सिंगम हवेत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त असताना मुंडेंनी अनधिकृत बांधकाम पाडले. नाशिकचे महापालिका आयुक्त असताना वाळू माफिया, पाणी चोरीवर धाड टाकून त्यांचे लाड बंद केले. PMPLचे संचालक असताना भ्रष्ट कंत्राट रद्द करून तोट्यातल्या PMPLला फायद्यात आणले. आणि आता FDAचे आयुक्त झाल्या अन्न भेसळीवर धाड टाकून 3च दिवसात 33 भेसळखोरांना जेलमध्ये धाडले. इकडं मुंडे आपल्या कारवाईद्वारे भल्या भल्यांना जेलवारी घडवत आहेत आणि तिकडं पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये 22 जण विषारी दारूमुळे मेले. तरी आमचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कनिष्ठांना सस्पेंड करून स्वतः मात्र खुर्चीला चिकटून बसतायत. सिस्टीमशी ॲडजस्ट करणारा अधिकारी टिकतो आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होते. हीच का हो आपली सिस्टीम? 21 वर्षात 25 बदल्या म्हणजे दर 10 महिन्याला घर बदलणं आलंच. एखादा अधिकारी वैतागून VRS घेऊन मोकळा झाला असता, पण मुंडेंसारखे अधिकारी आपल्या उद्देशापासून ढळत नाहीत, डळमळत नाहीत. उलट सिस्टीमलाच दरडावून सांगतात, मैंने सिर्फ जंगल बदला है, कानून नहीं. जंगल नया पर कानून वही. 30 रुपयांच्या दारूनं 22 जणांचा जीव घेतला. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांचा कांठळ्या बसवणारा आवाज 10 दिशा घुमल्यानंतर कुठं सिस्टीम रूपी कुंभकर्ण उठला. आळोखे पिळोखे देत कसं बस जाग झालेल्या सिस्टीमनं काय केलं? तर सस्पेन्शनच्या नावाखाली आम्ही सिस्टीमला लागलेली सगळी कीड मारून टाकल्याचा डंका पिटला. पण ग्राउंड रियालिटी मात्र वेगळीच आहे. 22 जणांचा जीव गेल्यानंतर, कित्येकांचे संसार उघडे पडल्यानंतर लुटुपुटूची कारवाई करणारी ही सिस्टीमच पूर्णपणे सडली आहे. इथं दारूपेक्षाही सिस्टीम विषारी बनली आहे. आता अशा सिस्टीमशी 2 हात करणारा, सिस्टीममध्येच राहून सिस्टीमला नडणारा आणि सिस्टीममध्ये भिनलेलं विष उतरवणारा सिंघम अवतरायलाच हवा. तुकाराम मुंडेंसारखा डॅशिंग ऑफिसर या सिस्टीमचा हिरो बनायला हवा. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात नुकत्याच घडलेल्या दारूकांड प्रकरणात आजवर 22 जणांचा बळी गेला. इतक्या मोठ्या संख्येनं बळी घेणारी ही विषारी दारू फुगेवाडीतच बनवली जात होती. कर्नेल सिंग विरका सरदारजी, त्याची पत्नी इंदरजीत विरका आणि मुलगा गुरुचरण उर्फ विक्की विरका, या विरका कुटुंबानं गावठी दारूत त्यांच्याच घरात 215 लिटर घातक मिथेनॉल मिसळल्याचं तपासात समोर आलंय. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी काही हजारांसाठी कित्येकांच्या जीवाशी खेळ केला. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं खात्यातील 13 अधिकारी कर्मचाऱ्यांना, तर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. या दारूकांडाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आल्यानंतर पंचनामा आणि तपास कामासाठी आरोपींना घेऊन फुगेवाडीत दाखल झालेल्या CIDच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. नागरिकांनी हाती घेतलेल्या चपला, दगड, सिमेंटचे ब्लॉक या पथकाच्या डोक्यात पडली असती तर CIDची काय राहिली असती? नागरिकांच्या तावडीतून CID पथकानं स्वतःला कसंबस सोडवलं आणि आणीबाणीचा प्रसंग टळला. 30 रुपयांची दारू, पण काही जणांनी काही हजार रुपयांच्या फायद्यासाठी त्या दारूत विष मिसळून
22 जणांचा लाख मोलाचा जीव घेतला. अशा वेळी आपलं पोलीस प्रशासन, सिस्टीम काय झोपली होती? हो, सिस्टीम झोपलीच होती. फुगेवाडी, दापोडी, हडपसर, काळेपडर या भागातील लोकांच्या शरीरात दारूच्या माध्यमातून विष पसरत होतं आणि आमचे पोलीस पाय पसरून पसरले होते. त्यांच्या नाकावर टिचून तिकडं खुलेआम विषारी दारू विकली जात होती, पण आमचे पोलीस मात्र डाराडूर. तिकडं पोलीस घोरत असताना इकडं सिंगम मुंडे उठले आणि भिवंडीचा गोदाम फोडला. दारूत मिसळल्या जाणाऱ्या मिथेनॉलचा 48 तासात सोर्स शोधला आणि धाड टाकली. एका धाडीत 5,929 किलो मिथेनॉल जप्त केलं. या अशा मुंढेंना एकसारखं बदलून सिस्टीम वाचत नसते, तर त्या सिस्टीमचा आजार लपवला जातो. एकूणच काय, तर दारू विषारी होतीच, पण सिस्टीम त्याहून विषारी निघाली. म्हणून ही सिस्टीम विरुद्ध सिंगमची लढाई आहे. प्रश्न इतकाच की ही सिस्टीम बदलवायला एकटा सिंघम किती पुरणार? सिंघम मुंडे एकटे लढतायत, बाकीचे कधी जागे होणार? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.